जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही शॉपिंग, ट्रॅव्हल, फूड, पेमेंट, पेट्रोल इत्यादी गोष्टींवर भरपूर खर्च करतात, तर तुमच्यासाठी बेस्ट 3 कॅशबॅक क्रेडिट कार्डची माहिती सांगतोय। कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाहीये। अनेकांच्या कमेंट्स होत्या की आम्हाला शॉपिंग करायला आवडते, आम्हाला बाहेर खायला जायला आवडतं, ट्रॅव्हल करायला आवडतं, पण तिथे भरपूर सारा खर्च होतोय। मग असे कुठले क्रेडिट कार्ड आहे ज्यावर आपण खर्च करून कॅशबॅक मिळू शकतोय, जी की एक जबरदस्त फायद्याची गोष्ट असते। आता बघा, अनेकांना क्रेडिट कार्ड घ्यायचे आहे, पण मग काही काहींना इन्कम प्रूफ मागितले जाते, वेगवेगळे डॉक्युमेंट मागितले जातात, ते तुमच्याकडे नसतं, क्रेडिट स्कोर तुमचा नसतो, तुम्हाला क्रेडिट कार्ड मिळत नाही। पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक असं क्रेडिट कार्ड सांगणार आहे ज्यामध्ये तुमचा क्रेडिट स्कोर जरी नाही आहे, इन्कम प्रूफ जरी नाही आहे, तरी तुम्ही ते क्रेडिट कार्ड घेऊ शकता। महत्त्वाचं म्हणजे ते फ्री ऑफ कॉस्ट आहे, कुठले ॲन्युअल चार्जेस नाही आहे, कुठलेही जॉईनिंग चार्जेस नाही आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते विचारात घेतलं पाहिजे। आता क्रेडिट कार्डचे फायदे तुम्हाला सांगतो। क्रेडिट कार्डचा फायदा असा आहे, समजा मला अमुक गोष्ट घ्यायची, मला किराणा भरायचा आहे, समजा मी मॉलमध्ये गेलोय, तिथे क्रेडिट कार्ड वापरतोय, तर मला काय होतं 30 दिवसांची साईट मिळते, कारण की 30 दिवसानंतर बिल जनरेट होतं आणि 15 दिवसानंतर पुढे मी भरू शकतो, म्हणजे टोटल 45 दिवसांची मला साईट मिळून जाते। जर का माझ्याकडे क्रेडिट कार्ड नसतं तर मला ती कॅश द्यावी लागली असते किंवा फोन पे वगैरे करावं लागलं असतं, तो एक बेनिफिट होऊन जातो। आता जर नुकसान बघायला गेलं तर काय होतं, समजा जर मी अशी वेगवेगळी शॉपिंग करतोय, समजा मी किराणा वगैरे भरला आहे किंवा मोबाईल वगैरे मागवला आहे, पण ते पेमेंट जे आहे त्याचं बिल जनरेट झाल्यानंतर 15 दिवसात जर मी नाही भरलं आणि ते EMI मध्ये जर कन्वर्ट केलं तर तिथे मला भरपूर सारा व्याज लागतो। त्यामुळे अनेक जण म्हणतात यार क्रेडिट कार्डमुळे नुकसान झालं, तर जर तुम्ही ते EMI मध्ये कन्वर्ट करत असाल तर, पण जर बिल जनरेट झालं आणि ते तुम्ही इझिली पेड करता आहे, 1 रुपया पण ठेवत नाही आहे, तर बेस्ट असणार आहे। कारण की बघा, याचा फायदा असा आहे की आपण आपला क्रेडिट स्कोर वाढू शकतो, कारण की क्रेडिट कार्ड म्हणजे काय, आपण उसनवारी त्या क्रेडिट कार्डमधनं पैसे घेतो, आपल्याला पाहिजे ती शॉपिंग वगैरे करतो, ज्या गोष्टी पाहिजे त्या घेतो आणि नंतर जेव्हा बिल जनरेट होतं त्याच्यानंतर आपण ते पेड करतो। त्यामुळे आपल्याला काही टेन्शन नाही आणि आपण रेग्युलर ते लोन फेडतोय, त्यामुळे आपला क्रेडिट स्कोर पण वाढतो आणि बेस्ट ऑप्शन आहे। त्यामुळे अनेकांना जर पुढे जाऊन होम लोन घ्यायचं आहे, कार लोन घ्यायचं आहे, पण तुमच्यावर कुठलेही लोन वगैरे नाही आहे, तुमचा क्रेडिट स्कोर वगैरे चांगला नाही आहे, तर नक्की तुम्ही क्रेडिट कार्ड विचारात घेतले पाहिजे। आता कुठले क्रेडिट कार्ड बेस्ट आहे हे जर तुम्हाला समजायचं असेल तर डायरेक्ट त्या बँकांच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला घेऊन जातोय, तिथून सगळी माहिती सांगतो की हे क्रेडिट कार्ड याचे बेनिफिट काय किंवा याच्या त्रुटी काय हे तुम्हाला समजणार आहे, जेणेकरून तुम्ही एक चांगला निर्णय घेऊ शकताय। आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, सगळ्यात पहिले जे कार्ड तुम्हाला सांगतोय ते IDFC फर्स्ट बँकेकडनं आहे आणि जबरदस्त कार्ड आहे, वाव कार्ड आहे IDFC फर्स्ट बँकेचं। तर याचे बेनिफिट तुम्ही बघा, गॅरंटेड अप्रुव्हल, अ क्रेडिट कार्ड फॉर एव्हरीवन। अनेक जण म्हणतात यार आम्ही स्टुडंट आहे किंवा आमचा क्रेडिट स्कोर चांगला नाही आहे, आमच्याकडे इन्कम प्रूफ नाही आहे, आमच्याकडे सॅलरी स्लिप नाही आहे, तर हे सगळ्यांसाठी क्रेडिट कार्ड आहे। हा एक फायदा आहे। 0 क्रेडिट हिस्ट्री तुमच्याकडे, तेच मी तुम्हाला सांगितलं, अनेक क्रेडिट कार्ड हे क्रेडिट म्हणजे तुमचा 750 प्लस क्रेडिट स्कोर आहे तरच तुम्हाला मिळतं, पण इथे क्रेडिट हिस्ट्री बघितली जाते नाही। त्यानंतर 7.5% इंटरेस्ट रेट अगेन्स्ट युअर FD, तुम्ही FD करताय तर त्यावर तुम्ही 7.5% इंटरेस्ट करू शकताय, प्लस तुम्ही तुमचे जे बिल आहे ते स्पीड करू शकताय स्पार्टमध्ये, ही पण एक चांगली गोष्ट आहे। ओके, आता नेमकं याचे रिवॉर्ड्स काय, तर बघा 4x रिवॉर्ड्स पॉईंट्स आपल्याला मिळतात, त्याच्यानंतर नेव्हर एक्सपायरिंग रिवॉर्ड पॉईंट्स आहे। कारण की बघा काही काही क्रेडिट कार्ड असतात, आपल्याला असं असतं की बघा हे तुमची एक्सपायरी होणार आहे, मग त्याआधी तुम्ही रिडीम करून घ्या, पण इथे तसं काही नाही आहे। तुम्ही आत्ता जरी हे रिवॉर्ड पॉईंट्स मिळवले जे की कधीच एक्सपायर होत नाही, त्यानंतर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कधी पण रिडीम करू शकताय एनिवेअर। ओके, त्यानंतर रिवॉर्ड पॉईंट ॲज गुड ॲज कॅश, कॅश सारखेच हे रिवॉर्ड पॉईंट्स असतात ज्याद्वारे आपण भरपूर काही गोष्टी घेऊ शकतोय। ओके, आता दुसरं बघायला गेलं तर याचे फायदे काय, तर पहिला फायदा याचा असा आहे की इथे 0 फी आहे, कुठलीही फी नाही आहे। कारण की क्रेडिट कार्ड घ्यायचं म्हटलं तर मग 500 ते 1000, 1500, 2000 रुपयांपर्यंत आपल्याला फी द्यावी लागते, तर इथे 0 फी आहे। त्यानंतर तुम्ही कुठलाही फॉरेक्स कन्व्हर्जन करताय त्यावर कुठलीही फी नाही आहे। त्यानंतर क्रेडिट कार्ड लिमिट ॲट लीस्ट 100% ऑफ द FD व्हॅल्यू, हे एक बेस्ट आहे। त्यानंतर 100% ATM कॅश विड्रॉल लिमिट ऑफ द FD व्हॅल्यू, ओके, हे पण एक चांगलं बेनिफिट आहे। आणि जर तुम्ही TV म्हणजे मूवी वगैरे बघायला जाताय तर मूवी तिकीटवर किंवा विजावर सुद्धा तुम्हाला इथे बेनिफिट आहे, प्लस ओव्हर 300+ मर्चंटच्या ऑफर सुद्धा असतात, जसं की मिंत्रा वगैरे, त्यावरून तुम्ही काय मागवताय त्यावर सुद्धा तुम्हाला ऑफर्स असतात। ओके, तुम्ही जर बघायला गेले तर इथे बघा भरपूर सारे आहे, प्लस अधिक महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल तर आपण सगळेजण टाकतच असतो, तर त्यावर आपल्याला 1% फ्युएल सरचार्ज मिळतो, जी की एक चांगली गोष्ट आहे। प्लस इथे आपल्याला 2 लाख रुपयाचा पर्सनल ॲक्सिडेंट कव्हर मिळतो। मी मागे रील टाकला होता आपल्या चॅनलवर, अनेक जणांनी सांगितलं होतं असे कुठले क्रेडिट कार्ड आहे ज्यावर आपल्याला ॲक्सिडेंट कव्हर मिळतं, तर बघा हे क्रेडिट कार्ड आहे ज्यावर तुम्हाला हा बेनिफिट मिळतो आहे। ओके,
जी की एक चांगली गोष्ट आहे. त्यामुळे सांगतो चांगलं क्रेडिट कार्ड आहे, तुमच्यावर आहे तुम्हाला कुठलं घ्यायचं आहे. बाकीचे जे बेनिफिट आहे ते मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. महत्त्वाचं म्हणजे इन्स्टंट अप्रुव्हल आहे, कुठलाही इन्कम प्रूफ लागत नाही, कुठलीही क्रेडिट हिस्ट्री लागत नाही, ॲश्युअरली तुम्हाला मिळून जातात. तर IDFC फर्स्ट बँकेचं आहे. जर तुमच्याकडे कुठलंही इन्कम प्रूफ नाही आहे, कुठलेही डॉक्युमेंट नाही आहे, पण तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे आहे, तर नक्की तुम्ही याचा विचार करू शकताय. ओके. त्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड कॅशबॅक पाहिजे असेल ऑन एव्हरी स्पेंड, तर फ्लिपकार्टचं ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड तुम्ही घेऊ शकताय. बघा अशा प्रकारचं हे क्रेडिट कार्ड मिळतं आणि याचे बेनिफिट समजून घ्या. भरपूर सारे बेनिफिट आहे. इथे बघा दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा हे जॉईन करतात तर तुम्हाला इथे 500 रुपयांचं फ्लिपकार्ट वाउचर मिळतात. ओके. जर तुम्ही म्हणजे हे क्रेडिट कार्ड घेतलं आणि 30 दिवसाच्या आत फ्लिपकार्टवरून काही मागवलं तर तुम्हाला तुमचे 500 रुपयाचं फ्लिपकार्ट वाउचर मिळतं. प्लस बेनिफिट तुम्ही इथे बघू शकताय. काय काय बेनिफिट आहे तर इथे बघा 5% ऑन फ्लिपकार्ट. तुम्ही फ्लिपकार्टवरून काय मागवताय तर अनेक जण किराणा मागवतात, मोबाईल घेतात किंवा काही ॲक्सेसरीज घ्यायची, ETC गोष्टी आपण घेत असतो, तर त्यावर आपल्याला 5% कॅशबॅक मिळतं, जी की एक चांगली गोष्ट आहे. प्लस इथे 4% कॅशबॅक मिळतं. म्हणजे तुम्ही स्विगीवरून अनेकांना काही मागवायची आवड असते तर स्विगीवरून तुम्ही मागवताय तर 4% इथे कॅशबॅक मिळतं. तुम्ही मूव्हीज बघायला जाता तर PVRवर पण 4% आहे. तुम्ही उबरवरून कुठे फिरायला जातात त्यावर पण अशी भरपूर साऱ्या गोष्टी आहे त्यावर आपल्याला कॅशबॅक मिळतो. प्लस 1% ऑफ फ्युएल सरचार्ज आहे, हे की अत्यंत गरजेचं आहे. कारण की पेट्रोल डिझेल तर आपण टाकतच असतो, पण त्यामागे जर आपल्याला कॅशबॅक मिळाला तर यापेक्षा काय बेस्ट असणार आहे. प्लस बाकीचे जर तुम्ही कुठल्याही याच्यावर ऑर्डर स्पेंड करताय त्यावर सुद्धा आपल्याला 1.5% कॅशबॅक मिळतो. हे ॲक्सिस आणि फ्लिपकार्ट यांनी केलेलं क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे बेस्ट आहे. आता याचे जर बेनिफिट आपण बघायला गेले तर याच्याच वेबसाईटवर तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट आपल्याला मिळतात. त्याच्यानंतर कॅशबॅक ऑन एव्हरी ट्रान्झॅक्शन मिळतात, ज्याची माहिती मी तुम्हाला ऑलरेडी दिली आहे. त्याच्यानंतर एअरपोर्ट लाउंज ॲक्सेस तुम्हाला मिळतो, हे एक चांगलं आहे. आणि पेट्रोलवर सुद्धा आपल्याला सरचार्ज मिळतो 1%चा. ओके. त्याच्यानंतर डायनिंग डिलाईट सुद्धा आहे, यावर सुद्धा बेनिफिट मिळतात आणि तुम्ही कन्वर्जन करू शकता EMI मध्ये. पण माझी टिप तुम्हाला असं आहे, जर का तुम्ही बिल EMI मध्ये कन्वर्ट करताय तर मग तुम्हाला भरपूर सारा इथे व्याज लागतं. त्यामुळे हे ऑप्शन सोडून बाकीचे सगळे ऑप्शन तुम्ही करू शकताय. कारण की माहिती तुम्हाला देतोय त्यामुळे चांगले पॉईंट वाईट पॉईंट दोन्ही मला सांगता आले पाहिजे, ज्याची माहिती तुम्हाला देतोय. महत्त्वाचं म्हणजे बघा फ्लिपकार्टचं तुम्हाला इथे वाउचर मिळतं, प्लस स्विगीचं इन्स्टंट 50% डिस्काउंट सुद्धा मिळतो. ओके. 100 रुपयांपर्यंत ऑन युअर फर्स्ट स्विगी ऑर्डर. ओके. मग हा कुपन कोड तुम्हाला टाकायचा आहे. आता याचे चार्जेस बघायला गेले तर हे 500 रुपयाचं. पहिले जे कार्ड मी तुम्हाला सांगितलं हे फुकट आहे, कुठलाही चार्जेस नाही आहे, कुठलाही क्रेडिट हिस्ट्री लागत नाही, डॉक्युमेंट लागत नाही. हां, पण हे ॲक्सिस बँकेचं आहे त्यामुळे इथे 500 रुपये घेत आहे. पण जर तुम्ही हे कार्ड घेतलं आणि जर तुम्ही 30 दिवसाच्या आत जर इथे काही मागवलं तर तुम्हाला इथे वाउचर मिळतं 500 रुपयाचं. म्हणजे हे कार्ड पण फ्री होऊन जातं. त्यामुळे अनेकांना फ्री कार्ड पाहिजे आहे, पण प्रीमियम पाहिजे आहे, चांगलं कंपनी पाहिजे आहे, तर तुम्ही इथे घेऊ शकताय. ओके. त्यानंतर सेकंड वर्षापासून 500 रुपये आपल्याला चार्जेस लागतात, पण त्यातले त्यात जर आपण ॲन्युअल स्पेंड करतोय 3.5 लाख रुपयांपर्यंत तर ते पण 500 रुपयाचे जे चार्जेस आहेत ते निघून जातात. बाकी तुम्ही बघू शकता कुठलेही बाकीचे चार्जेस इथे नाही आहे, जी की एक चांगली गोष्ट आहे. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, जिथून तुम्ही चेक करू शकताय आणि तुम्हाला कार्ड घ्यायचं तर अप्लाय करू शकता. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे एलिजिबिलिटी काय आहे तर बघा, तुम्ही स्वतः प्रायमरी कार होल्डर जे असतील, तुमचं वय 18 ते 70 मध्ये पाहिजे आणि तुम्ही भारतीय रहिवासी किंवा भारताबाहेरचं जरी असाल तरी अप्लाय करू शकता. यासाठी तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड लागतं आणि इथे इन्कम प्रूफ लागतं आणि रेसिडेंट प्रूफ लागतं. त्यामुळे जर तुम्हाला हे क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे फ्लिपकार्टचं ॲक्सिस क्रेडिट कार्ड तर तुम्हाला इन्कम डॉक्युमेंट आणि रेसिडेंट लागणार आहे. आणि हे जर नसेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. IDFCसाठी सगळ्यांची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही चेक करू शकताय. त्यानंतर तिसरं जे कार्ड तुम्हाला सांगणार आहे ते स्वतः SBI कडनं येतं. SBIचं स्वतःचं कॅशबॅक क्रेडिट कार्ड आहे, ज्यामध्ये आपल्याला 5% कॅशबॅक मिळतं ऑनलाईन स्पेंडवर. मग तुम्ही ऑनलाईन काही पण खर्च करताय, शॉपिंग करताय, काय मागवताय त्यावर 5% आपल्याला मिळतं आणि 1% कॅशबॅक ऑन ऑफलाईन स्पेंड. म्हणजे ऑफलाईन तुम्ही काय करताय, किराणा वगैरे घेताय, कुठल्या काही दुकानातनं घेताय तर त्यावर 1% तुम्हाला कॅशबॅक मिळतं. मग यासाठी कुठले डॉक्युमेंट लागतात तर पॅन कार्ड, फोटोग्राफ, आधार कार्ड आणि बँक डिटेल्स तुम्हाला इथे लागतात. इथून अप्लाय करू शकतोय. त्याची पण लिंक मी टाकणार आहे, पण त्याआधीचे काही बेनिफिट समजून घ्या. जसं मी तुम्हाला सांगितलं 5% कॅशबॅक मिळतो ऑनलाईन स्पेंडवर आणि ऑफलाईनवर 1% मिळतो. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे जो पण कॅशबॅक आहे हा 2 दिवसांमध्ये इथे क्रेडिट होऊन जातो. त्यामुळे चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं नेक्स्ट बिल स्टेटमेंट येतं त्यामध्ये हे तुम्हाला दिसून जाईल तुमचा जो कॅशबॅक आहे तो. ओके.
आणि अजून एक बेनिफिट म्हणजे तुम्ही जेवढं जास्त स्पेंड कराल तेव्हा तुमची जी फी आहे ती वेव होऊन जाते. जसं की बघा ॲन्युअल फी जर तुम्ही 2 लाख रुपयांपर्यंत खर्च करताय तर तुमची ॲन्युअल फी वेव होऊन जाते. त्यानंतर तुम्हाला फ्युएल टाकताय तर त्या पण सरचार्ज मिळतो 1%चा. ओके, आता हे क्रेडिट कार्ड बघायला गेलं तर 999 रुपयाचं आहे. पहिलं जे आपण पाहिलं ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. दुसरं जे आहे फ्लिपकार्ट ॲक्सिसचं ज्यामध्ये 500 रुपये लागतात, पण इथे 500 रुपयाचं आपल्याला व्हाउचर मिळून जातं, म्हणजे हे पण फ्री होऊन जातं. पण हे जे SBIचं आहे यावर आपल्याला 999 म्हणजे जवळपास 1000 रुपये वन टाईम फी लागते. ओके, पण तुम्ही जर काही स्पेंड करताय काय ऑफर असतात तर इथे पण तुम्हाला भरपूर सारे बेनिफिट मिळतात. दुसऱ्या वर्षापासून जर तुम्ही 2 लाखाच्या आत जर खर्च करताय, 2 लाखांपर्यंत खर्च करताय तर बघा इथे दिलेलं आहे तुम्ही जर स्पेंड करताय 2 लाख रुपयांपर्यंत तर ती फी तुमची वेव होऊन जाते. आता याचे फीचर्स काय आहेत तर तेव्हा भरपूर सारे फीचर्स आहे, भरपूर सारे बेनिफिट आहे, त्यामुळे यांनी फी ठेवलेली आहे. पण चांगली गोष्ट आहे, अनेकांना प्रीमियम कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही करू शकताय. आणि याचे चार्जेस कोणते आहे काय आहे हे जर तुम्हाला बघायचं आहे तर याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, ते पण तुम्ही चेकआउट करू शकताय. त्यामुळे जर तुम्हाला क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे तर अनेकांचा फोन येतो की हे क्रेडिट कार्ड घ्या, ते क्रेडिट घ्या, फक्त ते आपल्याला फायदे सांगतात, तरी ते आपल्याला फक्त फायदेने बघायचे आहे. तर त्याची फी किती आहे, चार्जेस किती आहे ते पण बघायचे आहे आणि फायदे पण बघायचे आहे, जेणेकरून आपण एक चांगलं डिसिजन घेऊ शकतोय. ही प्युअरली तुम्हाला एज्युकेशन माहिती दिलेली आहे. हेच क्रेडिट कार्ड घ्या आणि तेच क्रेडिट कार्ड घ्या असं काही तुम्हाला सांगत नाही आहे. हां, पण मग तुमच्याकडे क्रेडिट स्कोर नसेल तर तुमच्यासाठी हे बेस्ट आहे. तुम्ही फ्लिपकार्टवरून शॉपिंग करत असाल तर तुमच्यासाठी हे बेस्ट आहे. आणि तुम्हाला मॅक्झिमम कॅशबॅक पाहिजे आहे तर तुमच्यासाठी SBIचं आहे. ओके, तर तुमच्यावर आहे असे भरपूर सारे व्हिडिओ आणतोय, त्यामुळे असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.